नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपीजमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज गौरी गणपती निमित्त आम्ही गावी आलेलो आहोत। तर त्यानिमित्त आज गौरीसाठी स्पेशल भोपळ्याची भाजी ही व्हिडिओ असणार आहे। माझा पहिलाच ब्लॉग आहे, तर त्यासाठी तुम्ही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट द्या आणि चला आता आपण जाऊया भाजी तोडण्यासाठी। हे बघा मैत्रिणींनो, आमच्या इथे खूप खूप आळूची पानं उगवलेली आहेत। ही बघा भोपळ्याची पानं ही अशी आम्ही तोडणार याची। ही अशी कवळी कवळी पानं घ्यायची। भोपळ्याची कोवळी पानं आहेत, तर त्याला अशा प्रकारे साफ करायची आणि शेपूची भाजी आणि हे मिक्स करून मिरी दे। ताट घे, तिथून ताट घे वरचं। ही शेपूची भाजी आणि भोपळ्याची भाजी आमच्या इकडे गौरीसाठी करतात। गौरीचं आगमन ज्या दिवशी असतं त्या दिवशी शेपूची भाजी आणि ज्वारीची भाकरी नैवेद्यासाठी केली जाते। गावी कशी लाईट नसते ना, त्यामुळं खूप व्हिडिओ मध्ये अंधार अंधार पडतोय। लाईटचा प्रॉब्लेम आहे गावी भरपूर। शेपूची आणि भोपळीची भाजी चिरून झालेली आहे, एकदम बारीकशी चिरून झालेली आहे। आता आपण बनवणार आहोत। यासाठी लागणार आहे लसूण, जिरं थोडं, मिरची तुम्हाला आवडीप्रमाणे मिरची टाका,
बघा छान असं बारीक करायचं. बस मोठं मोठंच घेतलेलं आहे, जास्त काही कुठून घेतलेलं नाहीये. तेल कुठे मम्मी? तिला स्वच्छ अशी धुवून घ्यायची भाजी. धुतलेली आहे भाजी. थोडं पाणी दे मला. मस्त अशी स्वच्छ पाण्यानं धुतलेली. ठीक आहे, बस झालं. हे घे पाणी. हे पाणी हे वाटण तेलामध्ये टाकायचंय आता. छान असा लसूण हे झालेला आहे. आता भाजी टाकून घ्यायची. टाकत आहे. एक नंबर अशी भाजी लागते ही. आणि या सीझन मध्ये फक्त मिळते भोपळ्याची भाजी. गावाकडे सगळ्यांच्या घरी ही भाजी बनते मोस्टली त्या सीझन मध्ये. आता झाकण ठेवायचंय. तिला छान अशी वाफेवर शिजवून घ्यायची. बघूया. ओल्या खोबऱ्याचा किस घालून घेत आहोत. खूप छान चविष्ट अशी भाजी बनते. 2 मिनिटांसाठी परत झाकून ठेवलेली आहे पाणी पूर्ण आटेपर्यंत. पण भाजी मधलं पाणी आटेपर्यंत भाकरीची तयारी करून घेऊया. मी घालू का भाकरी? हा, मी घालू का अशी? हा द्या. चला, गरम पाणी येणार आहे. आणि मग सगळ्या मस्त भाकरी भाजलेली आहे. फूग बाई फूग. छान अशी भाकरी भाजलेली आहे बघा. भाजी रेडी झालेली आहे. ही बघा,
खुसखुशीत अशी चुलीवरची ज्वारीची भाकरी आहे आणि ही रानातली आपल्या हिरवीगार भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत सर्वांना बाय.